लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पैठणचे बस स्थानक सुरक्षेअभावी झाले चोरांचा अड्डा. वारीला व रोजच्या दैनंदिन प्रवासाला येणारे धार्मिक भाविक भक्त प्रवासी झाले त्रस्त. बातमी पैठण येथून. याबद्दल अधिक माहिती अशी आहे की सर्रास खिशे कापू मौल्यवान वस्तू चोर हे राजरोसपणे सीसीटीव्ही कॅमेरे समोर दिवसाढवळ्या बिनधास्त चोऱ्या करत आहेत आणि बस आगारचे अधिकारी, कर्मचारी, शिपाई ही नुसती बघ्यांची भूमिका घेत आहेत. बस स्थानक परिसरातील होणाऱ्या चोऱ्या काही उपाय करून बंद करण्याऐवजी उलट प्रवाशांना सुरक्षेचे धडे देत आहेत आणि त्यामुळे चोरांना प्रोत्साहन मिळत आहे. दिनांक 12 डिसेंबरला पैठण बसस्थानक परिसरात गाडीत चढताना 2.5 तोळे सोने चोरी गेले, तर एका व्यक्तीचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयात पत्नी भरती असताना औषध उपचारासाठी पैसे घेऊन जात असताना खिसा मारला, तर प्रत्येक वेळा मोबाईल चोरी करून हे भुरटे चोर फरार झालेत. अशा जर घटना रोजच घडत असतील तर आगार प्रमुख, प्रशासन, कुंभकर्ण झोपेसारखे झोपून राहण्यापेक्षा सतर्क राहण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पैठण नगरी ही थोर नाथांची, सुफी संतांची भूमी असून शेकडो भाविक महाराष्ट्रभरातून व इतर राज्यातून दर्शन घेण्यासाठी एसटीने प्रवास करून पैठण नगरीत दाखल होतात. मात्र ते बसमधून उतरताच बसस्थानकाचे अलंकार बनवलेले चोर त्यांचे खिशे कापतात. त्यांचे दागदागिने, मोबाईल, पर्स चोरून फरार होतात. त्यांच्याकडे परतीच्या प्रवासासाठी तिकिटालाही पैसे राहत नाहीत. यामुळे अनेक वारीला येणारे वारकरी पैठणला मुक्कामी थांबत नाहीत. त्यात आणखी एक विशेष बाब म्हणजे पैठण एसटी आगारात चुकीच्या पद्धतीने सुलभ शौचालयाची व्यवस्था केली आहे. तिकडे जाताना काही मोठ्या गाड्या, मोटारसायकल, रिक्षा उगाचच विनाकारण ह्या गाड्यांची गर्दी जमलेली असते. परंतु आगारातील सुरक्षा रक्षक कधीही वाहनांवर कारवाई तर लांबच, पण त्यांना बाहेर सुद्धा काढत नाहीत. ही खासगी वाहने उभ्या असल्याने एसटी बसला अडथळा निर्माण झाल्याने ड्रायव्हर कंडक्टरशी विनाकारण वाद करतात आणि मग नियोजित ठिकाणी लागणारी एसटी बस चुकीच्या दिशेने लागल्याने बस डोळ्यासमोर जाताना दिसते आणि वेळेवर न पोहोचता प्रवाशांना गाड्या बदली करत फार हाल अवस्था सहन करत आपल्या ठिकाणी जावे लागते. विशेष म्हणून आगार प्रमुख व प्रशासनाने ही बघ्याच्या भूमिकेचे मौन सोडून विशेष लक्ष देऊन हे गैरकृत्य तात्काळ काही उपाययोजना करून किंवा कठोर कारवाई करून मोडीस काढावे व प्रशासन व पैठण नगरीची गणिमा जोपासली पाहिजे आणि त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.